ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून नाव दिलेलं आहे. ब्लॅक गोल्ड सिटी नाव काऊन दिलेलं आहे? बिकॉज इथे कोल माइन्स आहे. कोल माइन्स म्हणजे इथे माइन्स आहे जिथनं कोळसा निघतो. तो ए ग्रेडचा कोळसा आहे जो संपूर्ण भारतात नाही का प्रोव्हाइड केल्या जाते एनर्जी क्रिएट करण्यासाठी. याच टाइमवर नाही का इतका पाऊस होता ना, आज बघा कसं वातावरण आहे. म्हणजे खूप ऊन आहे, खूप गरमी होऊन राहिली आहे. बाबा रिदातच्या आबूनी रिदातसाठी काय आणले? बापरे, कचोरी आणली. वा वा वा, समोसा आणला. आणि ते पण अशा दिवशी गाईस की आज माझा सॅटर्डे मी नाही खाऊ शकत. बसून नाही राहिला आणि जोराने खिचायला गेलं तर हे सुटून चाललंय. तर असं आहे, बघू आता. कारण की मला वाटते ते मागणं जोपर्यंत पुश करू नाही तोपर्यंत तो डेंट सरळ होणार नाही. चला, आज दिवस खूप छान आहे. रिदात आपल्याला थोडस डान्सची झलक दाखवणार आहे, आपले काय शिकलेलं आहे. हा चला चालू करा. हा महाराष्ट्र गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. काय म्हणता, कसे काय गाईज? जय जगन्नाथ माऊली. आजचा ब्लॉग खूप खास होणार आहे गाईज. का बरं? कारण की आजचा ब्लॉग होणार आहे पूर्ण मराठीमध्ये. तर आज आम्ही विचार केलेला आहे की आज ब्लॉग मध्ये फक्त मराठी भाषा बोलायची, आपली जी महाराष्ट्राची मातृभाषा आहे ती बोलायची. म्हणून आजचा ब्लॉग आम्ही करणार आहोत मराठीमध्ये. गाईज, माहित आहे का, 3-4 दिवसापासून आमच्या चंद्रपूर शहरात म्हणजे बेसिकली आमच्या एरियामध्ये, तुकुम एरियामध्ये व्हायब्रेशन होऊन राहिले. आता हे व्हायब्रेशन कशामुळे होते हे मी तुम्हाला सांगण्यात प्रयत्न करतो. बिकॉज चंद्रपूर आहे हा एक डिस्ट्रिक्ट असा आहे, याला ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून नाव दिलेलं आहे. ब्लॅक गोल्ड सिटी नाव काऊन दिलेलं आहे? बिकॉज इथे कोल माइन्स आहे. कोल माइन्स म्हणजे इथे माइन्स आहे जिथनं कोळसा निघतो. तो ए ग्रेडचा कोळसा आहे जो संपूर्ण भारतात नाही का प्रोव्हाइड केल्या जाते एनर्जी क्रिएट करण्यासाठी. आणि इथे एनर्जी क्रिएशन पण होते, जे थर्मल पॉवर स्टेशन आहे ते. त्यासाठी तुम्हाला मी आधी पण एका ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे. तर आता हे व्हायब्रेशन का होतं? व्हायब्रेशन बिकॉज ब्लास्टिंग होते. तर इथे जवळपास आमच्या एरियापाशी नाही का माइन्स आहे. इथनं जवळपास 15-20 किलोमीटरच्या जवळपासच्या दायऱ्यामध्ये माइन्स आहे, म्हणून तिथे ब्लास्टिंग होते, म्हणून आम्हाला व्हायब्रेशन फील होते. हे त्याच्यामुळे आहे. तर आमचे चंद्रपूर आहे ब्लॅक गोल्ड सिटी, जिथं कोल माइन्स आहे आणि इथनं कोल्स निघतात. आमच्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त कोल निघते. असं आहे गाईज. हे मला तुम्हाला सांगायचं. गाईज, मग करूया आता नाश्ता. नाश्ता कशाला? कारण की आज आहे शनिवार आणि माझा आहे उपास, म्हणून मी खात आहे भगर. याच टाइमवर नाही का इतका पाऊस होता ना, आज बघा कसं वातावरण आहे. म्हणजे खूप ऊन आहे, खूप गरमी होऊन राहिली आहे. बस असा हाच फरक आहे. पाऊस आला की खूप गरमी वाढते आणखी. आता टाइम झालेला आहे चहा प्यायचा. रिदात पण आता दूध पिल है ना रिदात? ती काय सुसुडी. बाबा रिदातच्या आबूनी रिदातसाठी काय आणले? बापरे, कचोरी आणली. वा वा वा, समोसा आणला. आणि ते पण अशा दिवशी गाईस की आज माझा सॅटर्डे मी नाही खाऊ शकत. तर सगळं काही कोण खाणार? रिदात. कोणीच नाही. हम कॉमेडी के मूड में अभी कोई नहीं खाएगा, असं त्याचं म्हणणं आहे ना रिदात? आपल्याकडे एक पार्सल आलं होतं, ते मीच बोलवलं होतं फ्लिपकार्टवरनं. त्याच्यात काय आहे मला माहिती आहे. तर चला अनबॉक्स करूया आणि तुम्हाला दाखवतो याच्यात काय आहे. तर गाईज, आपण याला अनबॉक्स करूया. तर गाईज, हे आहे याच्यामध्ये. याला म्हणतात डेंट रिमूव्हर. ते हे मी बोलवलेलं आहे. कशासाठी बोलवलं आहे तर सांगतो तुम्हाला. आता हे मी बोलवलेलं आहे बिकॉज माझ्या गाडीला खूप वेळा डेंट लागलेला आहे. माझ्या चुकीमुळे नाही, माझ्या गाडीला पुन्हा कोणी येऊन डॅश करतात. तर त्याच्यामुळे हे मी बोलवलेलं आहे. आणि बाहेर मी डेंटिंग पेंटिंग करायला गेलो, साधं डेंटिंगही करायला गेलं तर मला नाही का जवळपास नाही का 3-3.5 हजाराचा खर्च आहे. त्या गाडीला इतका खर्च लावणं म्हणजे नाही परवडत. म्हणून त्यासाठी मी हे डेंट रिमूव्हर बोलवलेलं आहे. आणि माझ्या गाडीला आता डेंट लागलेला आहे. तर ते बघू याच्याने रिमूव्ह होते का नाही. यूज करून बघितलं पण ते काही युजेबल वाटून नाही राहिलं. तरी एक वेळा ते पूर्ण जिथे डेंट लागले त्याला साफ केल्यानंतर ते लावून पूर्ण खिचून बघायला लागेल. कारण की जो डेंट लागलेला आहे त्याच्या खाली एक पट्टी आहे, ती पट्टी काढावं लागेल. त्यानंतर ते निघणार आणि मागून पुश करायला काहीतरी पाहिजे, तेव्हा जाऊन ते होईल. कारण की हे एका यानी हे पॉवर एवढं त्याला बसून नाही राहिलं आणि जोराने खिचायला गेलं तर हे सुटून चाललंय.
तर असं आहे, बघू आता. कारण की मला वाटते ते मागणं जोपर्यंत पुश करू नाही तोपर्यंत तो डेंट सरळ होणार नाही. आता डान्स क्लासवरून आलेला आहे, पण तो एक पण दिवस असं झालं नाही की आम्हाला डान्स करून दाखवते, है ना? दाखव, मग करून दाखव. चला, आज दिवस खूप छान आहे. विदात आपल्याला थोडंसं डान्सची झलक दाखवणार आहे, आपले काय शिकलेलं आहे. तर हां, चला चालू करा. हां, ये बात. हां, पुष्पा 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 पुष्पा. अरे भाई, हां, हां. ठीक आहे, ठीक आहे, इथं नाही, ठीक आहे, एवढंच ठीक आहे, एवढंच ठीक आहे. ऐसा या बात आहे. तर काहीच एवढं त्यांनी शिकलेलं आहे. तर आता जे त्याला जेवढं गाणं लक्षात आहे त्या गाण्यावर त्यांनी बोलून त्यांनी डान्स करून दाखवलेला आहे. रिदम कसं आहे, आता आपण गाणं लावलं ऍक्च्युली साऊंडवर, तर तो बरोबर त्याच्यावर करून दाखवू शकते. पण आता सध्या तरी नाही, एवढं ठीक आहे. आणि त्याचं जेव्हा पूर्ण होऊन जाईल तर एक आपण ब्लॉग त्याच्यावर काढूच, तुम्हाला दाखवेल नक्की मी त्याच्यावर. आता थोडं थोडं आलं, आता थोडं थोडं नाही येत आहे, थोडं थोडं आलं. अजून शिकत जाईन, डान्स करत जाईन. मग नाही का एवढं शिकेन पुष्पाचं सगळं करून दाखव ना. तर असं आहे, मग समजले ना तुम्ही सगळेजण. रिदातचं काय म्हणणं आहे, तर रिदातला रॅम्प वॉक पण शिकवलेली आहे, तर तो करून दाखवला. तो अंधारात आहे रिदात, तिथं तिथनं येणार. आता ये रिदात. वा 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 वा, असं करायचंय. वा वा, क्या बात आहे. मस्त शिकवलं, मस्त शिकवलं. असं खडा राहतं, मग जायचं, मग आपल्या स्टेजवर. अच्छा अच्छा. आता काय म्हटलं तू? गोरा दिसतो. गोरा? हो, खूप गोरा दिसतोय. काहून विचारलं तू असं? हात अजून पण. हो, तू स्वतःहून हातपाय धुतले म्हणून म्हणताय का? बापरे, हुशार झाला. आता आईस्क्रीम पण पाहिजे. ए, थोडं बाहेर गेलो होतो फ्रेंड्स सोबत डिनर करायला, आणि तिथे ब्लॉग नाही बनवू शकलं कारण की काही फ्रेंड्सला ह्या गोष्टी नाही आवडत, त्यामुळे ते ब्लॉग काही नाही बनवू शकलो मी तिथे. आणि आजचा मी जे मराठी ब्लॉग केलाय तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला सांगा. कारण की मी हिंदी ब्लॉग करतो, ॲक्च्युली आहे बेसिकली मी मराठी, महाराष्ट्रातला आहे, माझं मातृभाषा मराठी आहे. पण हिंदीमध्ये मी ब्लॉगिंग करतो, मराठीमध्ये पण मी एक ट्राय करून बघितलं. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की मला सांगा. गाईज, आता मी करतो एडिटिंग आणि आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया. होप यू लाईक अवर ब्लॉग. पसंत आलं असेल तर तुम्ही लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.